नमस्कार. शिक्षणाच्या संधी या वेबिनार सिरीजमध्ये मी प्राध्यापक हरीश रिंगे, विभाग प्रमुख CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, कांचनवाडी, औरंगाबाद, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. नुकताच 10वीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि विद्यार्थी आणि पालकांमध्ये नेमकं एक संभ्रम निर्माण झालेला आहे की यापुढे शिक्षण घेताना कोणतं क्षेत्र निवडावे जेणेकरून पुढील येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्या शिक्षणाचा आणि त्या करिअरचा जास्त फायदा होईल. आणि याचकरता विद्यार्थ्यांना 10वी झाल्यानंतर नेमकं काय काय पर्याय उपलब्ध असतात आणि त्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आपण निवडणे आत्ता सध्या गरजेचं आहे याबद्दलचा हा वेबिनार सिरीज आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर मूळतः जर आपण 10वी झाल्यानंतर काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्याला असतात किंवा कोणत्या शिक्षण क्षेत्रात आपण जाऊ शकतो हे आपण बघूयात. 10वी झाल्यानंतर एक तर विद्यार्थ्यांना ITI करता येतो. 2 वर्षांचा ITI कोर्स आहे, ज्यामध्ये ITI कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्याला टेक्निशियन म्हणून काम करणे शक्य होतं. ITI केल्यानंतर जर तुम्ही विचार केला तर ITI झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कंपनीमध्ये कोणताही जॉब भेटू शकतो, पण तो टेक्निशियन या डेझिग्नेशनने असतो. या व्यतिरिक्त जर ITI झाल्यावर तुम्हाला वाटत असेल की नाही पुढं अजून शिक्षण करायचं आहे तर तुम्ही पुन्हा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतात आणि डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला तुम्हाला ॲडमिशन घेता येते. यानंतर दुसरा पर्याय जर आपण बघितला तर 11वी आणि 12वी करणे, त्यामध्ये आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या 3 मूळतः फील्ड आहेत, ज्यामधून तुम्ही जर सायन्स केलं तर तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं लागतं किंवा तुम्हाला घेता येते. आर्ट्स आणि कॉमर्स हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना बेसिकली 11वी 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे जर आपण विचार केला तर जवळपास 7 वर्षांचा कालावधी त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन होण्यापर्यंत लागतो आणि 7 वर्ष किंवा कमीत कमी 5 वर्ष त्यांना कालावधीनंतरच त्यांना जॉब लागू शकतो. त्याच धर्तीवर जर आपण विचार केला पॉलिटेक्निकबद्दल, म्हणजे जे आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणतो, 10वी नंतर कोर्स तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. डिप्लोमा झाल्या झाल्या तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्ही कार्यरत होऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अजून उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तुम्हाला पॉलिटेक्निक झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला तुम्हाला ॲडमिशन भेटतं. म्हणजे 3 वर्ष पॉलिटेक्निकचे आणि 3 वर्ष इंजिनिअरिंगचे अशा 6 वर्षांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट इंजिनियर म्हणून काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपली परिस्थिती नाजूक आहे किंवा आपण ताबडतोब जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर घरच्यांना हातभार लावला पाहिजे किंवा शासकीय नोकरीमध्ये गेलं पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक हा सर्वोत्तम पर्याय आहे, जो कमी वेळेमध्ये, म्हणजे तुम्ही 3 वर्षांचा जर डिप्लोमा केला तर फक्त 3 वर्षांमध्ये तुम्ही इंजिनियर म्हणून काम करू शकतात आणि कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या सॅलरीवर तुम्हाला नोकरीची संधी या पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध होते. आणि ज्या विद्यार्थ्यांना मग वाटतंय की नाही आपल्याला अजून डेझिग्नेशन वाढवण्यासाठी जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते सुद्धा घ्यायला हवे, तर ते विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाऊ शकतात आणि डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन सुद्धा भेटतं. आता याच्यात जर तुम्हाला वाटलं की नाही मला डिप्लोमा करायचा आहे, कारण कमीत कमी वेळेमध्ये जर मला डिप्लोमा करायचा असेल तर नेमकं ब्रांचेस कोणकोणत्या याच्यामध्ये येतात, तर बेसिक ज्या ब्रांच आहेत इंजिनिअरिंगमधल्या त्या सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या मूळ किंवा 5 ब्रांचेस आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्ही बघायला गेला तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, प्लास्टिक टेक्नॉलॉजी असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कोर्सेस इंजिनिअरिंगमध्ये आहेत. परंतु हे 5 ब्रांचेस ज्या आहेत या ब्रांचेसमधून तुम्ही शिक्षण घेतले तर तुम्हाला कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब ताबडतोब मिळू शकतो किंवा जास्तीत जास्त ज्याची डिमांड सध्या मार्केटमध्ये आहे त्या अशा या 5 ब्रांचेस आहेत. आता याचा जर सखोल अभ्यास करायचा झाला
तर नेमकं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे आपण एक एक ब्रांचचा अभ्यास करूयात किंवा बघूयात. जर आपण सिव्हिल इंजिनिअरिंग चा विचार करायचा झाला तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये नेमकं काय काय गोष्टी येतात. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्लॅनिंग म्हणजे कोणत्याही बिल्डिंग असेल किंवा कन्स्ट्रक्शन रिलेटेड डॅम्स असतील, ब्रिज असेल तर त्यांची प्लॅनिंग करणे म्हणजे त्यांचे ड्रॉइंग्स किंवा आराखडे तयार करणे, त्यांचे स्ट्रक्चरल डिझाईन्स तयार करणे, त्यांची इस्टिमेटिंग म्हणजे खर्च किती लागत आहे प्रत्येक आयटम वाईज खर्च काढणे, त्यानंतर जे काम ॲक्च्युअल साईटवर चालू असताना त्याचं सुपरविजन करणे, मॅनेजिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे जे काही वर्कफ्लो आहे तो प्रॉपरली चालला पाहिजे यासाठी मॅनेजिंग कन्स्ट्रक्शन करणे, आणि हे सर्व झाल्यानंतर मेंटेनन्स ऑफ स्ट्रक्चर, रोड असेल, ब्रिज असतील, डॅम असतील किंवा बिल्डिंग्स असेल या सर्वांचं मेंटेनन्स करणे आणि त्या बिल्डिंग्स किंवा ते स्ट्रक्चर मेंटेन करणे, अशा प्रकारच्या भागांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग हे डिवाइड केलेलं आहे. आता यात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर काय काय अपॉर्च्युनिटी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात याचा जर विचार करायला गेलं तर बेसिकली 2 सेक्टर्समध्ये आपण डिवाइड करू शकतो. सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेवढा स्कोप आहे तेवढाच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा स्कोप आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्ही विचार केला तर हडको, PWD, WRD, सिडको, म्हाडा, जिल्हा परिषद किंवा कोणत्याही अन्य शासकीय किंवा निमशासकीय ज्या काही ऑफिसेस असतील त्या प्रत्येक विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी झालेला विद्यार्थी किंवा सिव्हिल इंजिनियर असणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग्स असतील किंवा त्यांचे बाकीचे स्ट्रक्चर्स असतील हे मेंटेन करण्यासाठी किंवा नवीन बिल्डिंग्स बांधण्यासाठी, नवीन स्ट्रक्चर्स बांधण्यासाठी हा सिव्हिल इंजिनियर हा मॅन्डेटरी असतो आणि त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटला एक सिव्हिल इंजिनियर तिथे असावा लागतो. त्यामुळे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जास्तीत जास्त डिमांड असलेली ही ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण विचार केला तर प्रायव्हेट स्ट्रक्चरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे काही प्रोजेक्ट चालतात ज्यामध्ये हायवेज असेल, एअरपोर्ट असेल, सेज असेल, इंडस्ट्रीयल झोन्स डेव्हलपमेंट असेल, तर या अशा प्रकारच्या याच्यामध्ये प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्समध्ये ज्युनियर इंजिनियर किंवा साईट इंजिनियर सारख्या पोस्ट कमीत कमी डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. त्यानंतर वॉटर रिसोर्समध्ये डॅम्सचे जे काही कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतात किंवा हायड्रॉलिक रिलेटेड स्ट्रक्चर बांधणारे कॉन्ट्रॅक्टर्स जे असतात तर अशा कॉन्ट्रॅक्टर्सकडं सुद्धा तुम्ही प्लॅनिंग इंजिनियर किंवा प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून तुम्ही काम करू शकता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट जसे की कन्सल्टन्सी चालवतात काही फर्म्स ज्या प्रोजेक्ट क्वालिटीजवर काम करण्यासाठी काम करतात तर तिथेही तुम्ही काम करू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचा जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही बिल्डिंग प्लॅनिंग असेल, डिझायनिंग असेल, 3D डेव्हलपमेंट असतील किंवा त्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शन असेल, रिअल इस्टेटमध्ये काही प्रोजेक्ट्स असतील तर स्वतः देखील तुम्ही काम करू शकतात. यामध्ये स्वतःचा बिझनेस करताना तुम्हाला स्वतःचं लायसन्स देखील तुम्ही काढू शकता ज्यावर तुम्ही शासकीय कामं करू शकतात. अशा प्रकारे सिव्हिल इंजिनिअरिंगची जी काही अपॉर्च्युनिटी आहे ती तुम्ही त्याचा वापर किंवा त्याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सेक्टरचं इच्छा आहे की मला गव्हर्नमेंट सेक्टरला जायची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्यांना मी रिकमेंड करेल की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर आपण बघूयात कम्प्युटर इंजिनिअरिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर बघितलं आपण की सध्या सर्वात जास्त डिमांडिंग असलेली ब्रांच म्हणलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. आणि ज्या काही गोष्टी आज आपण बघतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला बसल्या जागी भेटते. वेगवेगळे जे काही सॉफ्टवेअर्स असतील किंवा ॲप्स असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्टी बसेल तिथे अवेलेबल करून देत आहेत. आणि या सर्व गोष्टींचा जर इन्व्हॉल्वमेंट बघितला म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असतील, वेगवेगळे ॲप्स असतील तर या सर्व गोष्टींची जे काही डेव्हलपमेंट आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अंतर्गत केली जाते. आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक 10 वर्षांमध्ये 38% जे काही प्रोजेक्टेड इन्क्रीज आहे म्हणजे एम्प्लॉयबिलिटी जी काही आहे तर ती त्यांची वाढत आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग जे केलेले विद्यार्थी आहेत किंवा जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सर्वात जास्त सध्या डिमांड आहे मार्केटमध्ये. सॅलरीसुद्धा त्या याच्याने तुम्हाला भेटते. त्यानंतर भारतातच नव्हे तर अब्रॉडमध्ये सुद्धा या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला किंवा या फील्डला जास्त डिमांड आपल्याला बघायला भेटते. तर या प्रकारे तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल की आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किंवा पर्टिक्युलरली याच्यामध्ये म्हणजे ॲप्स डेव्हलपमेंट असतील किंवा
कम्प्युटर रिलेटेड ज्या काही आहेत, वेब डिझायनिंग असेल, तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये तुम्हाला जर काम करायची इच्छा असेल तर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून तुमचं शिक्षण घेऊ शकतात आणि चांगल्यातल्या चांगल्या पॅकेजेस तुम्ही याच्यामधून ब्रांचमधून मिळवू शकता. त्यानंतर जर बघितलं आपण तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक वास्ट असलेली फील्ड आहे, ज्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे ज्या काही गाड्या आता तुम्ही बघतायत सध्या मार्केटमध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल किंवा ॲडव्हान्स्ड ऑटोमोबाईल इंडस्ट्री तुम्हाला बघायला भेटत आहे, त्यामध्ये तुम्ही काम करू शकतात. एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकतात. स्टील प्लांट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकतात. पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज असेल, पेपर इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्रीज असेल, कम्युनिकेशन सेक्टर असेल, कम्प्युटर इंडस्ट्रीज असेल, पोस्टल डिपार्टमेंट असेल किंवा रेल्वे डिपार्टमेंट आणि बँकिंग सेक्टर, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर जसे आपण आता 3 ब्रांचेस बघितल्या आहेत, तर या तिन्ही ब्रांचेसमध्ये तुम्हाला इक्वली म्हणजे प्रायव्हेट कम गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला मॅक्झिमम अपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथं उपलब्ध आहेत आणि तुम्ही याचा जास्तीत जास्त फायदा म्हणजे आपल्याला इंटरेस्ट, अजून एक लक्षात घ्या की आपल्याला इंटरेस्ट नेमकं कोणत्या ब्रांचमध्ये आहे तो इंटरेस्ट आपण समजून घ्यायचा आहे आणि तो इंटरेस्ट समजून घेऊन त्या ब्रांच तुम्हाला सिलेक्ट करता येईल. याबद्दल आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग जसं आपण आता औरंगाबादचा जर विचार केला मुळात, तर औरंगाबादमध्ये जे काही DMIC डेव्हलप होत आहे, तर या DMICच्या अंतर्गत म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडोरच्या अंतर्गत शेंद्रा बिडकीन जो काही कॅरिडोर आहे, हा कॅरिडोर डेव्हलप होत आहे आणि याच्यामध्ये हजारो मल्टीनॅशनल कंपनीज इथं येऊ घातलेल्या आहेत आणि ऑब्व्हियसली जर बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपनीज असतील किंवा मोठ्या कंपनीज जर औरंगाबादला येणार असतील तर तिथं सर्वात प्रथम सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा कम्प्युटर इंजिनियर असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर असेल, यांची सर्वात जास्त डिमांड या ठिकाणी आपल्याला असणार आहे आणि याचा जास्तीत जास्त आपण कसा फायदा करून घेता येईल, कारण की जर विचार केला तर तुम्हाला डिप्लोमा कंप्लीट करायला येथे 3 वर्ष लागणार आहेत आणि जी काही DMIC आहे ती पण डेव्हलप व्हायला जवळपास 3 ते 5 वर्षांपर्यंत MIDC डेव्हलप होणं चालू होणार आहे. तर या पिरियडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी करून घेता येईल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग बाबतीत जर बघितलं तर गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आपण कोणकोणते सेक्टर्स आहेत, तर ONGC असेल, VSSC असेल, इस्रो आहे, IOC आहे, DRDO आहे किंवा सेल असेल किंवा NTPC असेल. तर तुम्ही नाव जर ऐकले असताल किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊन यांचे तुम्ही डिटेल्स बघू शकतात की म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे ONGC सारखे जे काही फर्म्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी तुम्हाला भेटू शकते. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर बघायला झालं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं जसं आपण बघतो की लाईट जनरेशनपासून म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशनपासून ते युसेजपर्यंत जो काही सर्व का बघितले जातं म्हणजे त्याची प्लॅनिंग असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचा युसेज असेल, तर या सर्व बाबींचा डिझाईन असेल, प्लॅनिंग असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम असेल तर ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंडर येतं. त्याच्या पुढं जर बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज द हार्ट ऑफ द होल इंजिनिअरिंग डिसिप्लिन अँड देअरफॉर इट स्कोप्स विल नेव्हर फेड इवन मेनी इयर्स नाव. म्हणजे या कोर ब्रांचेस म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांना कोर ब्रांचेस असं म्हणलं जातं. तर मुळात तुम्ही कोणत्याही शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये जा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा, तर या ब्रांचेसचे लोक कोणत्याही ह्याच्यामध्ये कमीत कमी एक व्यक्ती तरी तिथे कामाला लागतो, कारण की या सर्व गोष्टी तिथं ज्या काही प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या प्रॉपरली फंक्शन होत आहेत का, त्यांचं मेंटेनन्स करायचं आहे का, या सर्व गोष्टीतून तुम्हाला म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये नीड असते. आणि त्याच्यामुळं जर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये म्हणजे जर इंटरेस्ट असेल तर ते विद्यार्थी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीत विचार करू शकतात. आता त्याचबरोबर जर बघायचं झालं तर जसं मी सिव्हिल बाबतीत सांगितलं की गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर स्कोप आहे, त्याचप्रमाणे तुम्ही मेकॅनिकल संदर्भात पण बघितलं आणि आपण इलेक्ट्रिकल संदर्भात आता बघतोय की गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये ONGC असेल, भेल असेल, सेल असेल, MSCB असेल, NTPT असेल किंवा JSCB असेल, तर अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येऊ द्या किंवा सेंट्रल याच्या अंडरटेकन असू द्या, यांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरला स्कोप आहे. त्याच व्यतिरिक्त जर तुम्ही विचार केला तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये
L&T असेल, अदानी असेल किंवा रिलायन्स असेल यांसारख्या मोठमोठ्या ज्या कंपनी आहेत यामध्ये तुम्ही काम करू शकतात. ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार आणि तुमच्या डेझिग्नेशननुसार तुम्ही त्याच्यामध्ये प्रमोशन घेत घेत प्रोजेक्ट मॅनेजर लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. अशा प्रकारे या दोन्ही सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला स्कोप आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तर जॉब अपॉर्च्युनिटीजमध्ये आता आपण बघितलंय की ऑलरेडी गव्हर्नमेंट फर्म्समध्ये कोणकोणत्या आहेत किंवा इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स जर आपण बघितले तर MSEB असेल, JSEB असेल, UPSEB असेल, अशा प्रकारच्या सर्व प्रत्येक स्टेटच्या इलेक्ट्रिसिटी बोर्ड असतात, तिथे तुम्ही जॉब करू शकतात. प्रायव्हेट कंपनीजमध्ये आपण बघितलं की सर्वात मोठ्या कंपनीज ज्या इलेक्ट्रिक सप्लाय करतायत सध्या त्या रिलायन्स असेल, अदानी असेल किंवा L&T असेल, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉबला लागू शकता. त्याच याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला जनरेशनच्या बाबतीत बोललो तर ॲटॉमिक पॉवर प्लांट असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल किंवा थर्मल पॉवर प्लांट असेल, या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची फार गरज असते. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर आर्मी असेल किंवा नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरची डिमांड असते आणि तुम्ही या डिप्लोमा केल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकता. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जसं तुम्ही विचार करता की 11वी-12वी करून आपण आर्ट्स कॉमर्स करूयात आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर पुन्हा MPSC किंवा UPSCची वगैरे तयारी करूया, तर इंजिनिअरिंग केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक सर्वात फायदा आहे की तुम्हाला हे IES जे दिसतंय म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन केलात तर IAS, UPSC आणि MPSC जनरल देऊ शकता. परंतु जर तुम्ही पर्टिक्युलरली टेक्निकल फील्ड थ्रू गेलात म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल या ब्रांचेस थ्रू जर गेलात तर IES म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याच्यानंतर MPSC मार्फत तुम्ही किंवा MPSC असेल यांच्या मार्फत तुम्ही शासनातील ज्या काही नोकरी आहेत त्या तुम्ही मिळवू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी म्हणून जॉब करू शकतात किंवा स्वतःचा बिझनेस सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकतात. शेवटची ब्रांच जर विचार करायचा झाला तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जी ब्रांच आहे आपली, यामध्ये सध्या जर आपण जे बघतोय की आता जो पॅन्डेमिक आलेला आहे आणि या पॅन्डेमिकमुळं जर आपण बघितलं तर लोक घरी बसलेले आहेत पण त्यांची सर्व कामं चालू आहेत, म्हणजे वर्क फ्रॉम होम जे आपण म्हणतो. जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, कम्युनिकेशन जे काही आपल्यातलं डेव्हलप झालेलं आहे आणि या कारणामुळे आपलं जे काही काम आहेत घरी बसल्या बसल्या सुद्धा आता आपण सर्व काम करू शकतो. तर हे फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जी ब्रांच आहे या ब्रांचमध्ये काम करत असलेल्या किंवा रिसर्च करत असलेल्या इंजिनियरमुळं, आणि त्याचमुळं तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर वायरलेस लँड सिक्युरिटी, अंडर वॉटर कम्युनिकेशन्स, 3G, 4G, आता 5G पर्यंत आपण बोलतोय किंवा 6G पर्यंत आपण चर्चा करतोय, तर यासारख्या टेक्नॉलॉजीवर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन रिलेटेड जे इंजिनियर असतात ते काम करतात. मायक्रो प्रोसेसर्स असतील, ऑटो टर्न ऑफ बॅटरी चार्जर असतील, सोलार सेल रिमोट कंट्रोल असतील, GPS, ब्ल्यूटूथ, रिमोट सेन्सिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट्स, म्हणजे ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, म्हणजे जसं आपण म्हणतो की पूर्वी आपण फक्त विचार करायचो की मी औरंगाबादमध्ये बसलोय आणि अमेरिकेतल्या एखाद्या माणसाबरोबर मी बोलू शकेल का किंवा मला त्याला जाऊन फिजिकलीच भेटावे लागेल, ही जी एक मुळातली संकल्पना होती ती आज मी इथं बसून व्हिडिओ कॉलिंग मार्फत मी तिथल्या लोकांशी चर्चा करू शकतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी त्यांच्याशी डिस्कशन करू शकतो किंवा माझा डेटा त्यांच्याशी शेअर करू शकतो. तर हे सर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जे काही याच्यात झालेली ॲडव्हान्समेंट आहे याच कारणामुळे आपण हे शक्य झालेलं आहे. आणि ज्यांना ह्या पर्टिक्युलर गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या स्कोपबद्दलचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे तर तुम्ही नक्कीच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनबद्दल विचार करू शकता. याच्यात जर तुम्ही विचार करायचा झाला तर सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी ऑफ नेपाळ किंवा इंडिया असेल, रोबोटिक्स असेल, हॉस्पिटल्स असेल, व्हेरियस TV चॅनल्स असतील, अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स असतील, सोलार सेटअप कंपनीज असतील किंवा स्वतःचा बिझनेस असेल, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही स्वतः जॉब करू शकतात. BSNL असेल, रिलायन्स असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, तर या सर्व कम्युनिकेशन रिलेटेडच्या ज्या काही कंपनीज आहेत या सर्व कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी इथे अवेलेबल राहणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर रिन्युएबल एनर्जी कंपनीज ज्या असतात, बँक अँड फायनान्शियल कंपनीज असतात की जिथे कम्युनिकेशन रिलेटेड ज्या काही कामं चालतात, सोलार सेटअपच्या आहेत, IT कंपनीज आहेत, हायड्रो पॉवर्स कंपनीज आहेत किंवा बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन कंपनीज आहेत. तर अशा सर्व ठिकाणी
तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर म्हणून स्कोप नक्कीच तिथे अवेलेबल राहतो. होप तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती तुमच्या लक्षात आली असेल. ऑब्विसली 5ही ब्रांचला स्कोप तेवढाच आहे, परंतु निवडताना ब्रांच मला नेमकी कोणती निवडायची ती ही निवडत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगेल की तुमचं शिक्षण जर तुम्ही डिप्लोमा करत असाल तर येत्या 3 वर्षांनंतर कोणत्या ब्रांचला स्कोप असणार आहे किंवा लाईफ लॉंग कोणत्या ब्रांचला स्कोप असणार आहे हे विचार करून त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे. याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही जर विचार केला तर टेक्नॉलॉजी आणि येत्या काळामध्ये रिसेंट पिरियड्समध्ये कोणकोणत्या गोष्टींना माझ्या औरंगाबाद शहराच्या आसपास जास्तीत जास्त उपलब्धता होणार आहे याही गोष्टीचा तुम्ही विचार करू शकतात. आणि याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला कोणत्याही बाबतीत अडचणी असतील, तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या हेल्प डेस्क नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा माझाही कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो, तो तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. 8378975899. पुन्हा एकदा सांगतो, 8378975899. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल तुमच्या ॲडमिशन संदर्भात तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करून ती माहिती मिळवू शकतात आणि जास्तीत जास्त या गोष्टीचा तुम्ही फायदा घेताल हीच आम्ही अपेक्षा करतो. कारण की या वेबिनारचं अरेंजमेंट जे केलेलं आहे आणि या वेबिनारसाठी जी परमिशन दिलेली आहे यासाठी आमच्या CSMSS संस्थेचे अध्यक्ष श्री रणजित भैया मुळे, तसेच संस्थेचे सचिव माननीय पद्माकर साहेब मुळे, आमच्या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री देशमुख सर आणि पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री डोंगरे सर यांचे मी आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त याचा फायदा घेतील आणि येत्या काळामध्ये जी काही अपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याचा नक्कीच संधीचे सोनं करतील ही अपेक्षा बाळगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.